नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की एकीकडे सेक्रेटरी ताराने ज्या रेकॉर्डिंगसाठी ती क्लिप राकेशच्या कॅबिनमध्ये लपून ठेवलेली असते, त्यात तिला जे हवं असतं ते रेकॉर्ड न झाल्यामुळे ती रागाने हेडफोन्स आणि पेनड्राईव्ह जमिनीवर फेकून देते. आता हेडफोन खाली फेकल्यामुळे त्यातून आवाज यायला चालू होतो. तो आवाज ऐकून ईश्वरी मागे वळून पाहते आणि मायाजवळ जाऊन तिला विचारते, हा राकेश जिजूंचा आवाज आहे ना? ती रेकॉर्डिंग ताराच्या काही कामाची नसली तरी पण ईश्वरीच्या कामाची असते. पटकन ईश्वरी अर्णवकडे जाते आणि त्याला म्हणते, सर, आपल्याला जी शंका आजवर होती ना ती खरी ठरलीये. अर्णव विचारतो, कसला डाऊट मिस इंदोर? ईश्वरी रागाने म्हणते, तो राकेश तो राकेश मेमरी गेल्याचं नाटक करतोय. अर्णव उठून उभा राहतो आणि ईश्वरीला विचारतो, कशावरून बोलतीयस तू हे मिस इंदोर? तेवढ्यात तिथं तारा येते आणि ती अर्णवला झालेला सगळा प्रकार सांगण्याचा प्रयत्न देखील करू लागते. पण अर्णव तिला डायरेक्ट बोट दाखवतो आणि म्हणतो, तारा, यू कम लेटर. ईश्वरी अर्णवला म्हणते, अहो, तिच्यामुळेच तर कळलंय राकेश आपल्याला फसवतोय ते. आता ईश्वरी सगळा झालेला प्रकार अर्णवला सांगून टाकते आणि अर्णवला म्हणते, आता काहीही करून या राकेशचं सगळं सत्य सर्वांसमोर आणलंच पाहिजे, तेही लवकरात लवकर. अर्णव पण म्हणतो, राकेश, युअर गेम इज ओव्हर. राकेशचा गेम तर ओव्हर होईलच आणि तो सर्वांसमोर एक्सपोज होणार, हेही तितकंच खरे. पण वल्लरीचं काय? वल्लरी घरातल्या घरात गेम खेळतीये. नम्रता ईश्वरीमध्ये फूट पाडायचं काम चालू आहे तिचं. नम्रताला धाकात धरतीये आणि हळूहळू नम्रताच्या मनात ईश्वरीविषयी विष तयार होत चाललेलं आहे. आणि असं जर सुरू राहिलं तर परत एकदा ट्विस्ट नक्की येईलच. आणि तो पाहण्यासाठी तुम्ही पटकन मायबोली मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बाय बाय.